नमस्कार मित्रांनो, आजच्या काळामध्ये सर्वाधिक महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्या आधार कार्डला बँक खातं लिंक असणं अत्यंत महत्त्वाचे असते. कारण आजकाल तुमचं कोणतंही काम असेल त्याला आधार कार्डला तुमच्या बँक खाते लिंक नसल्यास तुम्हाला मोठ्या प्रमाणावर अडचणी येतात. कारण इतरही जे अनुदान असतं म्हणजे सध्या समजा लाडकी बहीण योजना सुरू आहे किंवा शेतकऱ्यांचं अनुदान असेल किंवा इतरही कुठले अनुदान तुम्हाला जर मिळणार असेल, कर्जमाफीसाठी देखील तुमच्या आधार कार्डला बँक खातं लिंक असणे अत्यंत आवश्यक असते. तुम्ही विद्यार्थी असाल तरी देखील तुमच्या आधार कार्डला बँक खाते लिंक असणं आवश्यक असणार आहे. कारण तुम्हाला त्या ठिकाणी स्कॉलरशिपसाठी तुमचे पैसे डीबीटी द्वारे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतात आणि ही डीबीटी म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर, आणि यासाठी तुमच्या आधार कार्डला बँक खाते लिंक असणे आवश्यक असते, अन्यथा तुम्हाला हे पैसे जमा होत नाहीत. आज आपण तुम्ही तुमच्या घर बसल्या तुमच्या मोबाईल मधून अथवा कम्प्युटर मधून अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये तुमचे आधार कार्ड आणि बँक खाते लिंक करू शकणार आहात त्याबद्दलची माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, चला व्हिडिओ सुरू करू आणि अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहिती व अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, यासाठी तुम्ही गुगलवर यायचं आहे. गुगलवर आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी NPCI हे सर्च करायचं आहे. या ठिकाणी बघा मी NPCI सर्च करतो. यानंतर तुम्हाला एक नंबरला नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांची वेबसाईट NPCI ची वेबसाईट ओपन होणार आहे. यावर तुम्ही क्लिक करायचं आहे. आता NPCI च्या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा तुम्हाला इंटरफेस दिसणार आहे, ज्यावर तुम्ही आता सविस्तर पद्धतीने आणि तुम्हाला माहितीद्वारे तुम्ही या ठिकाणी तुमच्या आधार कार्डला बँक खाते अगदी काही मिनिटांमध्ये लिंक करू शकणार आहात. तर वेबसाईटचा इंटरफेस असेल किंवा डॅशबोर्ड या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. यामध्ये मेंबर बँक किती आहेत किंवा IMPS म्हणजे काय, NACH काय, AEPS म्हणजे काय, रुपे काय, ही सर्व माहिती दिली आहे. या ठिकाणी तुम्हाला आता प्रोडक्टच्या शेजारी बघा 2 नंबरला पर्याय दाखवत आहे कंझ्युमर. या कंझ्युमरच्या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. कंझ्युमरचा पर्याय झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी UPI कंप्लेंट असेल, ऑदर प्रोडक्ट कंप्लेंट असेल, ATM लोकेटर असेल, चेक युअर NETC फास्टॅग स्टेटस असेल, digisathi.info असेल आणि भारत आधार सीडिंग इनेबलर म्हणजेच की बेस हा पर्याय असेल. आता आधार सीडिंग म्हणजेच तुमच्या आधार कार्डला बँक खाते लिंक होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, तुम्ही लक्षात घ्या. आता मी या ठिकाणी भारत आधार सीडिंग इनेबलर वर क्लिक करतो. बेसवर मी क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा वरती काय सांगत आहे, रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग. तुमचे आधार कार्डला लिंक करण्याची रिक्वेस्ट तुम्हाला करायची आहे का. या ठिकाणी तुम्ही क्लिक करून खाली तुम्ही इतरही माहिती जसे की तुम्ही जर आधी तुमचं आधार कार्ड आणि बँक खाते लिंक करण्यासाठी तुम्ही आधीच अप्लाय केलं असेल तर तुम्ही या ठिकाणी चेक युअर सर्व्हिस स्टेटसवर क्लिक करू शकता, किंवा तुमचं आधार कार्ड आणि बँक खातं लिंक आहे का ते तुम्हाला चेक करायचं असल्यास तुम्ही गेट आधार मॅप स्टेटसवर क्लिक करू शकता. या ठिकाणी तुमचा आधार कार्ड नंबर टाकून तुम्ही कॅप्चा कोड टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्डला कोणता बँक खाते लिंक आहे ते तुम्ही अगदी काही मिनिटांमध्ये किंवा काही सेकंदांमध्ये पाहू शकणार आहात. ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. आज आपला मेन टॉपिक आहे की तुमच्या आधार कार्डला बँक खाते लिंक कसं करायचं. आता आपण आपल्या रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग वर येऊया. आता या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे, तुमचा जो काही आधार नंबर आहे तो तुम्ही तुमचा आधार नंबर यामध्ये टाकून द्यायचा आहे. म्हणजे जो तुमचा आधार नंबर असेल तो तुमचा 12 अंकी आधार नंबर तुम्ही या ठिकाणी जो काही असेल तो तुम्ही तुमचा टाकून द्या. मी आता इथे काही XYZ गोष्टी टाकतो. आता या ठिकाणी तुमचा तुम्ही नंबर टाकला. आता यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे रिक्वेस्ट फॉर आधार आहे. आता यामध्ये तुम्हाला सीडिंग पाहिजे का डिसीडिंग. म्हणजे काही लोकांनी मला काय विचारलं की आमचं XYZ म्हणजे माझं समजा युनियन बँकेमध्ये माझं आधार सीडिंगला खातं लिंक आहे, परंतु युनियन बँकेमध्ये माझी काही अडचण आहे किंवा ते अकाउंट माझं मायनस मध्ये आहे अथवा ते खातं माझं कर्जात गेलेलं आहे आणि त्यामुळे मला त्या ठिकाणी ते खातं डिसीड करायचं आहे, म्हणजेच की मला ते खातं नको आहे, तर मी काय करू, असे देखील मला अनेकांनी विचारले आहे. तर त्यासाठी तुम्ही लक्षात घ्या की सीडिंग म्हणजे तुमचं आधार कार्डला लिंक करण्याची रिक्वेस्ट करणं आणि डिसीडिंग म्हणजे तुमची रिक्वेस्ट रिमूव्ह करणं. आता सीडिंग केल्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन काय होतं बघा की फ्रेश सीडिंग मुवमेंट. फ्रेश सीडिंग म्हणजे काय की तुमचं या आधी त्या बँकेमध्ये तुमचं आधार कार्ड लिंक नसल्यास किंवा आधार कार्ड सीडिंग नसल्यास तुम्ही फ्रेश सीडिंग वर क्लिक करू शकता. आता मुवमेंट म्हणजे काय, विद इन द सेम बँक विथ अनदर अकाउंट. म्हणजे समजा की युनियन बँक किंवा तुमची महाराष्ट्र बँकेमध्ये तुमचे 2 अकाउंट आहेत आणि तुमचं दुसऱ्या अकाउंटला तुम्हाला तुमचं आधार कार्ड लिंक करायचं आहे, तर तुम्हाला इथं मुवमेंट हा पर्याय निवडायचा आहे. आणि मुवमेंट फ्रॉम वन बँक टू अनदर बँक म्हणजेच की आता लक्षात घ्या, युनियन बँकेचं अकाउंट मला नकोय आणि मला महाराष्ट्र बँकेचं अकाउंट माझ्या आधार कार्डला लिंक करायचं आहे, तर तुम्ही इथं मुवमेंट फ्रॉम वन बँक टू अदर बँक वर तुम्ही क्लिक करायचं आहे. हे तीनही पर्याय तुमच्या लक्षात आता आले असतील. आता मी फ्रेश सीडिंग या पर्यायावर क्लिक करतो.
क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही तुमचा आधार नंबर टाकला. आता तुमची बँक निवडायची आहे. आता सुरुवातीला काय होतं की यामध्ये एनपीसीआयच्या वेबसाईटवर सुरुवातीला अगदी 2 ते 3 बँक होत्या. त्यामुळे अनेकांनी आम्हाला विचारलं की सर तुम्ही सांगताय की बाबा आधार कार्डला बँक खाते घर बसल्या लिंक होतंय, परंतु आमची बँक यामध्ये दाखवत नाही, तर आम्ही काय करू? तर त्यावेळी देखील मी सांगितलं होतं की तुम्ही थोडे दिवस थांबा. हळूहळू यामध्ये अनेक बँका अपडेट होत आहेत आणि बँका अपडेट झाल्यानंतर तुम्हाला ही गोष्ट करता येणार आहे. आता यामध्ये अनेक बँका आल्या आहेत, आपल्याकडच्या देखील भरपूर बँक आलेल्या आहेत आणि काही महत्वाच्या ज्या बँक राहिल्या आहेत त्या देखील काही दिवसांमध्ये यामध्ये ऍड होणार आहेत. आता कुठल्या कुठल्या बँक आहेत बघा. आंध्र प्रदेश ग्रामीण विकास बँक, यामध्ये काय आपल्याकडे जास्त अकाउंट नसतील. हे आंध्र प्रगती ग्रामीण बँक सोडून द्या, अरुणाचल प्रदेश रुरल बँक सोडून द्या. बँक ऑफ बरोदा, बँक ऑफ बरोडामध्ये अनेकांची अकाउंट आहेत. बँक ऑफ इंडिया आहे. आता बँक ऑफ महाराष्ट्र ही एक बँक म्हणजे तर अनेकांची आपल्यातील बँक अकाउंट असणार आहे. त्यामुळे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये देखील तुम्ही घर बसल्या तुमचं हे करू शकणार आहात. कॅनरा बँक आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया देखील आहे. छत्तीसगड राज्य ग्रामीण बँक आहे. इंडियन बँक आहे. इंडियन ओव्हरसीज बँक देखील आहे. आता हे मध्य प्रदेश रुरल बँक सोडून द्या किंवा मिझोराम रुरल बँक, पंजाब अँड सिंध बँक असेल तुमचं तुम्ही करून घ्या. नसेल तर खाली आल्यानंतर युनियन बँक ऑफ इंडिया देखील यामध्ये ऍड आहे. युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये देखील तुम्ही तुमच्या घर बसल्या तुमचं आधार कार्ड आता लिंक करू शकणार आहात. त्यामुळे एक अत्यंत महत्वाची बातमी आहे. आता युनियन बँक ऑफ इंडिया तुम्ही या ठिकाणी समजा निवडल्यानंतर तुम्हाला खाली काय करायचं की तुमचा जो काही अकाउंट नंबर आहे युनियन बँकेचा, तो तुम्हाला अकाउंट नंबर या ठिकाणी संपूर्ण टाकायचा आहे. अकाउंट नंबर या ठिकाणी टाकून तुम्हाला पुढे कन्फर्म अकाउंट नंबर जो पर्याय आहे यावर देखील तुम्हाला तुमचा या ठिकाणी टाकलेला अकाउंट नंबर तुम्हाला इथे टाकून तुमचं खाली आल्यानंतर बाय सबमिटिंग वर क्लिक करून खाली देखील तुम्हाला एक कॅप्चा आहे किंवा एक बॉक्स आहे, त्या बॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि नंतर तुम्हाला जो वर दिलेला कॅप्चा आहे म्हणजे की 6H असेल, SSYL आणि J असा कॅप्चा टाकून तुम्हाला प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे आणि प्रोसीड या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला ते बँक खाते अगदी 3 ते 4 दिवसांमध्ये लिंक होणार आहे. काही बँकवर डिपेंड आहे. युनियन बँक समजा मी या ठिकाणी निवडले, युनियन बँकेमध्ये 1 ते 2 दिवसांमध्ये देखील लिंक होतं. आता यामध्ये इंडियन पोस्ट पेमेंट बँक असेल किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, HDFC बँक असेल किंवा ICICI बँक असेल, ज्या देखील आपल्याकडच्या काही अत्यंत महत्वाच्या बँका आहेत त्या देखील लवकरात लवकर यामध्ये ऍड होणार आहेत. अगदी काही दिवसांमध्ये त्या बँक देखील तुमच्या ऍड होणार आहेत आणि तुम्ही तुमचे आधार कार्डला बँक खाते घर बसल्या लिंक करू शकणार आहात. त्यामुळे ही अत्यंत महत्वाची बातमी लक्षात घ्या आणि यावर तुम्ही जास्त टाइम घेऊ शकत नाही. हे बघा मला सेशन एक्सपायर कसं आले 2 मिनिटं 52 सेकंद होणार आहे. त्यामुळे ही प्रोसेस तुम्ही करून घ्यायची आहे आणि ही प्रोसेस झाल्यानंतर तुमच्या आधार कार्डला बँक खाते लिंक होणार आहे. नंतर तुम्हाला तपासासाठी तुम्हाला मी काय सांगितलंय, तुम्हाला या ठिकाणी चेक युअर सर्व्हिस स्टेटस वर क्लिक करायचं आहे. सिलेक्ट सर्व्हिस वर तुम्ही आधार सेटिंग स्टेटस करायचं आहे आणि तुमची रिक्वेस्ट तुम्ही कुठल्या दिवशी टाकली होती सेटिंग निवडायचं आहे आणि रेफरन्स नंबर जो तुम्हाला रेफरन्स नंबर येणार आहे ज्यावेळी तुम्ही प्रोसीड करणार आहे त्यावेळी तुम्हाला एक रेफरन्स नंबर मिळणार आहे. तो रेफरन्स नंबर तुम्ही टाकून चेक स्टेटस वर क्लिक करून तुम्ही तुमचं आधार कार्डला बँक खाते लिंक झाले की नाही हे पाहू शकणार आहात. त्यामुळे मित्रांनो ही अत्यंत महत्वाची व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या महत्वाच्या माहिती व अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.